पनवेल उपजिल्हा रुग्णालयात नेपाळी मृतदेहाची देवाणघेवाण झाल्याची विचित्र घटना समोर आली असून यावरून दोन कुटुंबात वाद झाला। जेव्हा सुशांत मल्लमचे कुटुंबीय हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना कळले की हा मृतदेह त्यांच्या मुलाचा नाही। तपासाअंती असे आढळून आले की सुशांतचा मृतदेह विष्णा रावतच्या कुटुंबियांनी नेला, ज्यांनी कथितरित्या त्याचे अंतिम संस्कारही केले होते। आरोग्य अधिकारी अशोक गीते यांनी सांगितले की 20 ऑक्टोबर रोजी खारघर येथील सुशांत मल्लम आणि नवीन पनवेल येथील सुरक्षारक्षक विष्णा रावत या दोघांनीही आत्महत्या केली होती। दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी आले। डॉक्टरांनी विष्णा रावत यांच्या कुटुंबियांना मृतदेह ताब्यात घेण्यास सांगितले। रावत यांच्या कुटुंबियांनी व्हिडिओमध्ये मृतदेह ओळखला आणि सुशांत मल्लमचा मृतदेह बाहेर नेला। सुशांतचे कुटुंबीय नेपाळमध्ये असल्याने 4 दिवसांनी रुग्णालयात पोहोचले आणि मृतदेह ओळखण्यास नकार दिला। दोन्ही कुटुंबे नेपाळी असल्याने आणि घटना एकाच दिवशी घडल्याने ही चूक हॉस्पिटल प्रशासनाची होती। मात्र नंतर रुग्णालय प्रशासनाने दोन्ही पक्षांना बोलावून समझोता केला। अखेर दोन्ही कुटुंबियांनी एकत्रितपणे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे मान्य केले आणि मृतदेह घेऊन गेले। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।